नमस्ते मित्रांनो, तर हे बघा इथे मी बकरीचे दूध काढत आहेत आणि होतं काय की ना बकरीला 3 पिल्ले झाली आहेत। त्याच्यामुळे मग तिन्ही पिल्लांना काही दूध पिता येत नाहीत। हे बघा खूपच मस्ती करत आहेत आणि आता खूपच हे हुशार झाले आहेत कारण की थोडे मोठे झाले आहेत आणि त्यांनी जर तोंडामध्ये जर पकडलं ना दूध प्यायला सुरुवात जर केली ना पटकन सोडतच नाही। मग काय होतं की एक जे बकरू आहे ते उपाशी राहण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे मग मी असं सगळ्यांना थोडं दूध पाजत असते, म्हणजे पहिले दोघांचं पिऊन देते, परत साईडला करून मग जो एक उरतोत ना तर मग त्याला पण दूध पाजत असते कारण की मग खूपच म्हणजे त्यांची प्यायचे हाल होऊन जातात कारण की हे 3 आहेत आणि तिचे जे स्तन जे आहेत ना ते 2च आहेत। त्याच्यामुळे मग थोडासा प्रॉब्लेम होतो। आणि दुसरी शेळी पण आहे माझ्याकडे, तिला एकच बोकड आहेत, पण मग ती इतकी डेंजर आहेत ना, ती ह्या पिल्लांना जवळ सुद्धा येऊन देत नाही। तर पिऊन देणं तर दूरच राहिलं, म्हणजे डायरेक्टली हे जर तिच्या जवळ जर गेलेत ना डायरेक्टली त्यांना असे तिच्या शिंगांनी उचलून लांब फेकून देते। ती अशीच करत असते। चला तर मग आता इथे बकरं पीत पण आहेत कारण की मी त्या काही शेळीचं जे दूध आहेत ना ते काही काढत नाही आहेत कारण की ते 3 बकरं असल्यामुळे ते दूध त्यांनाच प्यायला पुरत नाही आहे तिथे। तर आता ह्या दुसरी जी बकरी आहेत ना दुसऱ्या बकरीचं मी दूध काढत आहे तिथे, कारण ह्या दुसऱ्या बकरीला आहेत ना फक्त एकच बोकड आहे, त्याच्यामुळे ते थोडंसं दूध पिऊन घेतं आणि बाकीचं उरलेलं जे दूध आहेत ना ते मी काढत असते। आणि हे बघा ती इथे दूध काढून देतच नव्हती, तर समोरून माझा मुलगा जो आहे तो बकरीला पकडून ठेवत आहेत आणि मग मी दूध काढत आहेत कारण की बकरी खूपच जिद्दी आहेत कारण ती पहिला रो आहे त्याच्यामुळे ती दूध काढू देतच नाही आहेत। आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी मुरघासाच्या बॅग्स आहे ना त्या तयार करून ठेवल्या आहेत। तर खरंच त्या बॅग मी तयार करून ठेवल्यात ना तर आता कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही आहेत कारण की जो मुरघास आहेत ना माझ्या गाई आणि बकऱ्या देखील अगदी व्यवस्थित अशा खातात। बकऱ्यांना पण मुरघास खूप आवडतो माझ्या बकऱ्यांना,
आणि बंदिस्त गोट फार्म म्हटलं तर मित्रांनो, माझ्या ज्या बकऱ्या आहेत ना त्या बंदिस्तच आहेत. त्यांच्यासाठी मी इथे मुरघास, आपलं गिन्नी गवत किंवा दशरथ घास, मेथी घास सर्व केलेलं आहेत. आणि बंदिस्त असूनच माझ्या बकऱ्या एकाच ठिकाणी असून सर्व खातात. मी त्यांना काही चारण्यासाठी सोडत नाहीत. हो, केव्हा जर एखाद्या वेळेस वेळ जर भेटला ना तर माझ्या बांधावर मी त्यांना चरण्यासाठी सोडत असते, पण कुठेही बाहेर चारण्यासाठी घेऊन जात नाहीत. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.